वकील साहेबांनी खूप चांगले मुद्दे इथं मांडले। शहराच्या विकासासंदर्भात जे विजन असावं लागतं त्या विजन संदर्भात त्यांनी खूप चांगलं भाष्य केलं, मार्मिक भाष्य केलं। माझे मित्र हेमंत पिंगळे साहेबांनी त्यांच्या व्यथा मांडल्या, आत्ताच मल्लू याळगींनी काही गोष्टी सांगितल्या। सर्वांनी अनेकांनी अनेक मुद्दे मांडले। तुम्हाला सगळ्यांना आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो, हे सगळं इथं मान्यवर नेते मंडळीच मांडतात अशातला भाग नाही। मी गेली महिना दीड महिने लोकांमध्ये फिरतोय, कारण आम्ही इथं व्यासपीठावर बसलेले 3-4 लोक इच्छुक आहोत। मी एक इच्छुक म्हणून गेली महिना दीड महिने लोकांमध्ये फिरतोय। लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, लोकांना बदल हवा आहे आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जे रिस्पॉन्स मिळते त्याच्यावरून लक्षात येतं आहे की खरंच लोकांना बदल हवा आहे। हे तुमच्या आमच्या मनातली गोष्ट नाही, ही लोकांच्या मनातली गोष्ट आहे। कार्यकर्त्यांचे काय व्यथा आहेत काय नाही आहे ते सगळ्यांना माहीत आहे। प्रश्न असा आहे की 4 टर्म म्हणजे 20 वर्षानंतर जर का सुद्धा ही परिस्थिती असेल, 20 वर्ष आमदारकी भोगल्यानंतर जर का रोजगाराचा प्रश्न असेल, कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या तीव्र असतील तर निश्चितपणे पक्षानं वरिष्ठांनी याची दखल घेण्याची गरज आहे। माझ्यानंतर अजून बरेच लोक बोलणार आहेत, त्यामुळं आणि ते सगळे ही सगळी मंडळी त्यांना खूप जवळून ओळखतात, त्यामुळं माझ्यापेक्षा ती खूप चांगलं त्यांच्याबद्दल सांगू शकतील। मला इतकं सांगायचं आहे की मला वाटतं 15 दिवसापूर्वी इथंच आता ते माझे मित्र आहेत जे एक चॅनल चालवतात, त्यांनी माझी मुलाखत घेतली होती। नितीन पात्रे म्हणून माझे मित्र, त्यांनी एक माझी मुलाखत घेतली पत्रकार म्हणून। ते माझे 2-3 दिवस माझ्या मागायला आले की मुलाखत घ्यायची। मी घाबरत होतो मुलाखत देताना। मला असं वाटायचं की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी चुकून काय बोललं तर, कारण काय होतं आहे आम्ही कार्यकर्त्यांनी 99 कामं चांगली केली, एखादं काही चुकीच केलं तर तेवढंच पॉईंट पकडलं जातं। आजपर्यंतचा अनुभव आहे। नेते किती चुकले तरी चालतंय पण कार्यकर्ता चुकता कामं नाही, अशा अनेक वेळा बघितलो। आत्ता विजय कोलत्यांनी त्याची व्यथा मांडली की एवढे वर्ष मी काम करतो पण मला इथे काम करून दिले गेलं नाही, आणि हे अशा अनेक आणि मी भोगलंय। मी केवळ पक्षाचं काम करतो, त्यांचं काम करत नाही म्हणून मला जो त्रास झाला आहे मी भोगलंय। पण त्या नितीन पात्रेंनी मला मुलाखतीत असं विचारलं होतं की खरंच त्यांच्याबद्दल नाराजी आहे का? मी म्हटलं तो तुमच्या शोधपत्रिकेचा विषय आहे, तुम्ही लोकांमध्ये जाऊन पहा, इतक्या तीव्र भावना येतील। त्यांनी मला विचारलं विकास झाले का? म्हटलं विकास झाले का नाही हे मी तुमच्यासमोर सांगणार नाही, मी माझ्या परीक्षेच्या वरिष्ठांसमोर सांगेन। पण इतकं सांगू शकतो, आज जे काही झालंय त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगलं मी करू शकतो किंवा इथं बसलेले अनेक लोक ते करू शकतात, हा विश्वास आहे। आणि तुम्हाला सगळ्यांसमोर मी शब्द देतो, निश्चितपणे जर का बदल झाला आणि बदल होईल असाही सुद्धा विश्वास आहे। तो जर का बदल झाला तर निश्चितपणे या सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याची आमच्यात ताकद आहे आणि ते आम्ही बदल घडवून दाखवू, हा तुम्हाला विश्वास देतो आणि सांगतो। ज्यांच्या जीवावर सोलापूर शहरामध्ये 2 मतदारसंघात आमदार, आत्तापर्यंत 946 नगरसेवक, जिथं सोलापूर शहरामध्ये एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, इतके नगरसेवक, आणि हे घडवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या कैलासवासी लिंगराज वल्हांना या ठिकाणी नतमस्तक। अनेक दिवस पार्टी म्हणून काम करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कॉलेज जीवनामधला प्रवास, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पोलिंग बूथवर बसण्यासाठी माणसं नाहीत म्हणून लिंगराज वल्हाळ साहेबांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महामंत्र्यांना विनंती करून 100 कार्यकर्ते ABVP-मधनं घेऊन किशोरजी देशपांडे असतील, वल्हाळ साहेब असतील, या दोघांनी या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी घडवली आणि त्यातला मी एक कार्यकर्ता। कॉलेज जीवनामध्ये ABVPचा प्रवास, त्यानंतर 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना कमळ चिन्ह घेऊन माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये त्याची स्थापना झाली
त्या दिवसापासूनचा आजपर्यंतचा कार्यकर्ता. अनेक नगरसेवक निर्माण करण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम ज्या वल्ल्यासाहेबांनी केलं, त्यांच्याबरोबर प्रत्येक जडणघडणीमध्ये दिवस आणि रात्र आम्ही मेहनत घेतली. पण आज खूप वाईट वाटतं. वाईट असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राजनीतीमध्ये राजकारण करत असताना सत्तेची केंद्र तिथं हातामध्ये येतात, पॉवर येतं, पण त्या पॉवरकडून सोलापूर शहराचं नेतृत्वाकडून चांगलं काम उभं राहत नाही. वर्तमानपत्र रकानेच्या रकाने रंगले जातात, पूर्ण पान या ठिकाणी भरून येत आहेत. दुःख वाटतं. पण हे करत असताना या ठिकाणी पहिलाच आमच्या सागरजींनी सांगितलं, ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मीटिंग आहे. ही मीटिंग कोणाच्या विरोधातली नाही आणि नाही. याचं निमंत्रण अधिकृतपणे आम्ही शहराध्यक्षांना मी स्वतः जाऊन दिलं होतं. इथं उपस्थित असलेले सर्वजणांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्यांनी यायचंही कबूल केलं होतं. म्हणून कोणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली ही बैठक आहे, मीटिंग आहे, मेळावा आहे असं कोणी म्हणायचं कारण नाही. कुठं सांगायचं आहे तिथंही आम्ही पोचवलंय. काल परवा आज प्रांताच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हे निरोप आम्ही पोचवलेला आहे. म्हणून कोणी म्हणायचं कारण नाही हे पार्टीच्या विरोधातली मीटिंग आहे. या ठिकाणी सोलापूर शहर उत्तर विधानसभामध्ये इच्छुक आहोत. 1, 2, 3, 4, 5 सगळे इच्छुक आहेत. गेल्या 25 वर्षापासून मी इच्छुक आहे, पण ती गाडी पुढे जात नाही. ठीक आहे, असो, नशिबाचा भाग आहे, ज्याचं त्याचं नशीब आहे. पण त्या नशिबानं या सोलापूरचं नशीब मात्र आहे तसंच ठेवलं. याचं दुःख जास्त वाटतं. मी जास्त काही बोलणार नाही, पण कालच नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, महाराष्ट्रात ज्यांनी नवल क्रांती केली, हा देश ज्यांना गडकरी रोडकरी या नावाने ओळखलं जातं, त्यांचे काल कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी एक संभाषण केलं. तर लागू होतंच, पण इथं उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लागू होतं. काय म्हणाले गडकरी साहेब, हे छापून आले, मी माझं स्वतःचं या ठिकाणी बोलत नाही. बागडे यांच्या सत्कार प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानपिचक्या. विमानतळावरील कार्यकर्ते पक्षाच्या काय कामाचे, गडकरींची टोलेबाजी. विधानसभेच्या इच्छुकांच्या कार्यक्रमाला गर्दी असं हेडलाईन आहे. त्यामध्ये गडकरी साहेबांनी काय म्हटलंय, असे ओळखायचे विमानतळाचे कार्यकर्ते. महागड्या गाड्या घेऊन नेते मंत्र्यांच्या स्वागताला विमानतळावर हजेरी लावतात. खादीचे इस्त्री केलेले कडक कपडे घालतात. हाती बुके घेऊन तैनात होतात. मूळ विचारधारा नसते. मागच्या दाराने पक्षात घुसखोरी केली जाते. व्यासपीठाचा ताबा घेतात आणि नेत्यांची मखलाशी करतात. हारतुऱ्यांवर अधिक खर्च करतात. समाज माध्यमांवर मंत्र्यासोबतची छायाचित्रे व्हायरल करतात. महागड्या आलिशान गाड्यांमधून फिरतात. पण असे असतात ग्राउंडवरील कार्यकर्ते, म्हणजे आपण जे आहोत तिथं ग्राउंडवरील ते कार्यकर्ते असे असतात, पक्षाने दिलेला आदेश शिरसावैद्य मानून तळागाळातील घटकांशी संपर्क ठेवतात. विमानतळावर जाणे टाळतात. हार तुरे घेऊन पैसा अव्यवस्थपणे खर्च करत नाहीत. कायम दुचाकीवरून फिरतात. कायम सतरंजा उचलण्याची जबाबदारी ज्यांच्यावर पार, हे सगळे आम्ही सतरंजा उचललेले आहोत. आपणही अनेक वेळा ते काम केलेलं आहे. कायम सतरंजा उचलण्याची जबाबदारी पार पाडली जाते. वरिष्ठांनी झिडकारले तरी पक्षासोबतची नाळ कधीच तुटत नाही. हे गडकरी साहेबांनी काल त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये लाखो लोकांच्या जनसमुदायासमोर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असं सांगितलं.
म्हणजे आज खऱ्या कार्यकर्त्यांची काय स्थिती आहे हे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब सांगू शकतात. मग आता जर अशी जर परिस्थिती असेल आणि ही जर सगळी एकत्र आलेली मंडळी जर काही करायचं ठरवलं, लोकसभा हातातून गेली आहे, विसरून नाही चालणार. परका म्हणता बनसोड साहेब हे परकेच होते. महाराज कधी कोणत्या बूथवर कधी काम केलं नाही, पण अशी माणसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक ताकद होती, आपण निवडून आणू शकलो त्यांना. पण आज खासदार आपला गेलाय. पुन्हा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीला येऊ नये याची खबरदारी प्रांतांनी घेण्याची गरज आहे. आम्ही आता बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांना सगळे जाऊन आम्ही रिपोर्टिंग करणार आहोत, सांगणार आहोत भेटून. लोकसभेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. थोबडे साहेबांनी सांगितलं भाकरी करपू देऊ नका, त्याला बदललं पाहिजे, हे होणं अपेक्षित आहे. आणि थोबडे साहेबांनी खूप चांगलं सांगितलं सोलापूर शहराचं थोडक्यामध्ये. अहो इंटरसिटी सकाळी भरभरून जाते, रात्री भरभरून येते, कशाचंच होतं काय? सगळी क्वालिफाईड मुलं असतात. बघा तुम्ही, कुठं पुण्यात कामाला आहे, कुठं मुंबईत कामाला आहे, कुठं चालला हैदराबादला चाललो. अरे का? तुमच्याकडे कारखानेच नाहीत, इंडस्ट्री नाही, कॉम्प्युटर मुलं शिकलेले आहेत, नोकरी नाही. ही परिस्थिती काय येते? लोकप्रतिनिधी मजबूत नाही. म्हणून भाकरी आता फिरवली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत. प्रांतांनी कोणालाही द्यावं, आम्हाला काही घेणं देणं नाही. मलाच आमदारकी मिळावं, मलाच तिकीट मिळावं नाही, सक्षम उमेदवार निवडावा. त्यासाठी आम्ही सगळे मिळून शिवसिद्धरामेश्वरांच्या साक्षीनं सांगतो, निश्चित बदल आणि बदल होणार म्हणजे होणारच. म्हणून विराजमान झाले त्यावेळेस 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण करायचं काम आपण हाती घेतलेलं आहोत. जवळजवळ फक्त 10 किलोमीटर अंतरावर येऊन थांबलेलं आहे. हे माझं पूर्ण विश्वास होता. माझं महापूर बसायच्या अगोदर माझं विजन होतं की सोलापूर शहराला जवळजवळ आपण 5 दिवसाआड पाणी पुरवठा देतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे पक्ष आम्ही नेहमी सांगत होतो की आपण सोलापूरकरांना पुरेसे पाणी पुरवठा आम्ही करणार, असे म्हणत आपण सत्ता काबीज केलं होतं. आणि त्यानंतर आपण महापूर झाल्यावर हा विजन माझ्या डोक्यात पूर्ण फिट होतं. ह्या करायला मला जवळजवळ 1 आणि 1.5 वर्षाच्या कालावधी लागली. आणि आता तो पाणी पुरवठा एक 10 किलोमीटर अंतरावर येऊन थांबलेला आहे. माणसांची जवळ विजन असणं खूप गरजेचं आहे. स्मार्ट सिटी आणलं. स्मार्ट सिटी काम चालू करायला जवळजवळ मला 8 महिने लागले. आणि त्याच्यानंतर बरेचसे रस्ते, LED दिवा, उद्यानाचं घनकचरा व्यवस्थापना, हे जर मी सांगायला बरोबर लागलं तर एक तासभर लागते. तर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे काम करू शकते तर पुढचं 5 वर्ष जर मिळालं, हे सोलापूरचं काय करेल, ह्या सोलापूरचं कुठल्यापर्यंत पोचवेल, हे विजन असणं माझ्यात आहे. आणि इथे बसलेले सर्व पदाधिकाऱ्यांना आणि जे काही माझ्या बंधू आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही सर्व सिनियर आहोत. माझ्यापेक्षा पण अण्णा सुरेश अण्णा सिनियर आहेत, जगदीश अण्णा सिनियर आहेत. आणि मी 2002ला नगरसेवक झाले. 4 टर्म मी ह्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करते. ह्या सर्व काम केलेलं पुन्हा सांगायचे. म्हणून आता आम्हाला बाहेर पडायची वेळ आलेली आहे. चांगल्या कामाचं पण तर कौतुक केलं पाहिजे ना, आणि कार्यकर्त्यापर्यंत पोचलं पाहिजे की आपण काय केलो आहे.
वरपर्यंत जायला पाहिजे. कधी कोण तर पाहिजे. इथं माझे पत्रकार बंधूसुद्धा आहेत, त्यांना मी कळकळून विनंती करते की तुमच्या माध्यमातून वरपर्यंत जावं, हे आमचं कामाचं भोवती तुम्ही तिथंपर्यंत पोचवावं. आणि ह्या काम करत असताना घनकचऱ्याचं व्यवस्थापन आता विस्कळीत प्रशासन आहे, विस्कळीत झालेलं आहे, हे सर्व ठीक आहे, पण त्याची व्यवस्था 2.5 वर्षात इतकं छान व्यवस्था केलं होतं आणि त्याच्यामुळे 3 आमदार 1 खासदार निवडून आले होते आणि बाजूच्या तालुक्यातले अक्कलकोटच्या तालुक्यातले आमदारसुद्धा निवडून आले होते, हे खात्रीशीर सांगते. तर हे कुठं ढासळलं हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. कार्यकर्त्यांनी तळमळीने आपण काम करतोय, बूथवर काम करतोय. ज्यावेळेस लोकसभेचे रिझल्ट आमच्या हाती आलं त्यावेळेस आपण सगळ्यांनी ढसाढसा जे सच्चा कार्यकर्ता आहे ते रडल्याशिवाय राहिलं नाही आहे. माझं प्रभागात फक्त 15,000चं लीड सातपुतेला मिळालं आणि पूर्ण शहर उत्तरमधलं लीड 15,000 आहे, म्हणजे 35,000चं लीड मिळालं. मग हे सगळे कुठेतरी आपण विचार करायला हवं. आणि ह्या गोष्टीचं खूप काही आहे, पण आपल्याला थोडक्यात बोलायचे तर अण्णा बोलणार आहेत. खूप काही आपल्याला पुढं तुमच्यासमोर आणायचं आहे आणि मी जवळजवळ तुम्हाला आणायचा मी या ठिकाणी प्रयत्न करते. एक महिला म्हणून पक्षाला आम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणून सांगताय फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, मोदी साहेब, तर एक महिलाला संधी द्यावं म्हणून आपण या ठिकाणी मागणी केलेल्या आहोत. या ठिकाणी कुणालाही पण देऊ दे, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू या निमित्ताने या ठिकाणी सांगते. आणि या संवादाला या ठिकाणी माझे सर्व कार्यकर्ते, माझे बंधू, चुकून माझ्या ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये काय तर माझ्या हातनं चूक झाली असेल तर मी तुमच्या सर्वांचं माफी मागते. माझा मोठा बंधू, माझे मित्र, सर्वजणच कार्यकर्ते असं म्हणता येणार नाही मला, सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी आहेत. आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत. मी पण गेल्या 39 वर्षापासून काम करतो. मला सर्वजण या ठिकाणी बघितलेले आहेत. पहिला भारतीय जनता पार्टीचं जे काही उमेदवार राहील त्याचं डिपॉझिट जप्त होतं, तरी तेव्हापासून तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आलो आहोत. आता अलीकडं डिपॉझिट जप्त होतं, आता आमच्यासारख्या इथं बसलेले वरिष्ठ त्यांना नगरसेवक केला, स्टँडिंग कमिटी चेअरमन केला, विरोधी पक्षनेता केला, महापौर केला. आम्ही सर्व पदं भोगलेले आहेत. भारतीय जनता पार्टीनं आम्हाला भरपूर दिलं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीनं भरपूर दिलं आहे. आम्ही चेअरमन झाला, आम्ही विरोधी पक्षनेता झाले आहोत. आमच्या नंतर जे आलेले लोक या ठिकाणी आमदार झाले, खासदार झाले, ज्यांनी पार्टीचं देणं घेणं नव्हतं त्यांनी आमच्या डोक्यावर बसलं. आम्ही म्हटलं चला नरेंद्र मोदी साहेब, अडवाणी साहेब, अटलजी, फडणवीस साहेब, मुंडे साहेब, महाजन साहेब यांना उमेदवारी दिली म्हणून आपण मान्य करून, आम्ही तर मान्यच केला, परंतु तुम्ही आज ऐकायला बसला, तुम्ही पण मान्य करून सर्वांनी चांगल्या पद्धतीनं काम करून या ठिकाणी काँग्रेसला पाडून सत्ता परिवर्तन करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुमच्यामुळं माझ्यासारखा नगरसेवक आज 5 टर्म झालं, 25 वर्ष झालं नगरसेवक आहे. कारण बघितलं चिठ्ठ्याप्पाचं ज्यावेळी वडिलांसाहेबांकडे होते, अनेक लोक चमचेगिरी उजरेगिरी करत होते, आग लावत होते, त्यावेळी इथलेच आमच्या मित्रमंडळीनं आमच्यासाठी काय काय केलं, काय काय नाही ते विसरायचं आज वेळ नाही आहे. कारण मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना मी आमच्या जगदीश पाटील चेअरमन होते पूर्वी, त्यावेळी जगदीशला मी आग लावायचा प्रयत्न केले. तसं प्रयत्न गेल्या 5 वर्ष 7 वर्षापूर्वी आमची अक्का बनशेट्टी, अक्का शोभा बनशेट्टी पाटील, माझी सख्खी बहीण, त्याच्यात माझ्यात लावायचं बंधन की प्रयत्न केले. हे सर्व आता वेळ नाही आहे सांगायचं. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आम्ही काम केला म्हणून इथं आमदार आणि खासदार आहेत. बघितलं तुम्ही, आपण बनसोडे साहेब नसताना चिठ्ठ्याप्पांना माहीत आहे, त्यांना एक खासदार करायचं सर्वजण लोक ठरवले तर आपण खासदार केला.
जय सिद्धेश्वर महाराजचं देणं घेणं नाही, भाजपचं साधा सभासद नाही, सक्रिय बी नाही. तुम्ही सर्वजण बसलेले इथं सभासद आहे, त्यांना बी आपण खासदार केला. आता सातपुते साहेबांना बी आपण खासदार करणार होतो, पण सातपुते साहेबांना कुणी पाडलं? लोक सांगतात की आम्ही या ठिकाणी कुठंतरी लोकांना सांगितलं म्हणून सातपुते. अरे सातपुते साहेबाला आम्ही तुम्ही पाडलं नाही, हे नेते लोक फक्त देखावा केले, काही घरी जाऊन आपलं फोटो काढायचं. मी लय काम केलो हे वरिष्ठांना, फडणवीस साहेबांना किंवा आमच्या मोदी साहेबांना, नड्डा साहेबांना दाखवायचं काम केलं आहे. आणि तुम्ही जर चांगलं काम या 20 वर्षात जर कोणी केलं असतं, 10 वर्षात केलं असतं, तर आपलं सातपुते साहेब खासदार झाले असते. सातपुते साहेब खासदार म्हणून पडायचं कारण तुम्ही आहे. तुम्ही म्हणायला लागलं आता सातपुते साहेब पडले आणि 1.5 लाखनं परिणिती आली. अहो 1.5 लाख मतानं परिणिती आली, परंतु मागच्या टर्ममध्ये आम्ही शेअर उत्तरला किती निवडून आहोत? 70,000. दक्षिणमध्ये किती होता? 45,000. अक्कलकोटला किती होता? 35,000. मध्यला किती होता? 40,000. हे सर्व मतं कुठे गेले? का बरं गेले? कारण आपल्या इथले जे काही आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, आपल्या कार्यकर्त्यांना किंमतच दिली नाही, आपल्या कार्यकर्त्यांचे कामच केले. कारण आपले जर मुलं आज मुंबईला, पुण्याला, बेंगलोरला, हैदराबादला कामाला चालले, इथले आम्ही महानगरपालिकेत मी जगदीश ताई नगरसेवक आहे, आम्ही बघायला लागलो 25-30 वर्ष झालं इथं लोकसंख्या अजूनपर्यंत 10 लाखाच्या पुढं जाईन. याचं कारण काय आहे? कारण इथं सक्षम लोक कोणी नाही आहेत. आता अनेक लोक बोलले, थोपडे साहेबांनी फार सुंदर बोलले, सर्वजणच बोललेत, पण तेच बोलणं बरोबर नाही आहे. अहो सोलापूर शहराला आपलं सत्ता आल्यावर आपण म्हणलं होतं पाणी देऊ. कुठं पाणी द्यायचो? कुठल्या आमदारांनी खासदारांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलं आहे? काय केलं आहे हे सर्व तुम्हाला आम्हाला माहीत आहे. जास्त न बोलता आपल्याला देणं घेणं आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. आमचं कार्यकर्तापद कोणी घेऊ शकत नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, पण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचं मालक आहे आम्ही. आमचं मालक नगरसेवक किंवा आमदार खासदार नाही, ते आमचे नोकर आहेत. आज सर्वजण आपण हे आमचं मालक आला, हे आमचं भाऊ आला, हे आमचा अण्णा आला. अरे अण्णा, भाऊ, मालक, बिलक हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेचे नौकर आहेत. तुम्ही जास्त शहाणपणा आम्हाला शिकू नका. तुम्हाला कोणतरी एक जण मालक म्हणला असेल, कोणतरी मला एक अण्णा म्हणला असेल म्हणून मी आपलं मिजाजीनं फिरायचं, हे बरोबर नाही आहे. हे सध्या एक खेळ चालू असल्या कारणानं आपण बघायला किती लोकांचं कामं झाले, किती लोकांचं काय काय झालं आहे. आज कार्यकर्ते एवढं जमले नसते. आज त्यांचं पोट तिरकी आहे. ज्यांचे ज्यांचं मुलगा कामाला लागलं नाही, ज्यांचे ज्यांचे भाऊ कामाला लागले नाही, ज्यांच्या ज्यांच्या घरच्यांना काय मिळालं नाही, शेतकऱ्यांना काय मिळालं नाही, सोलापूर शहराला पाणी मिळालं नाही, विमान सेवा नाही, अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न आता बोलायचं वेळ कमी आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, जे काही 20 वर्षात आपल्या पक्षाचं आपण तिकीट आपणच या ठिकाणी शिफारस करून ते देऊ घातलेलं होतं. आपणच त्यांना मोठं केलं आणि तुम्हीच आम्हाला मोठं केलं. तुम्ही आता ठरवायचं या पार्टीमध्ये, आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा कोण चांगला आहे, कोण काम करू शकतं आहे, पुन्हा कशात, म्हणजे फक्त बोलून धमक बघायचं नाही आहे. काम करणारा कोण आहे, गरिबासाठी लढणारा कोण आहे, पक्षासाठी लढणारा कोण आहे, तुम्हाला आम्हाला घेऊन जाणारा कोण आहे, सर्वांना घेऊन जाणारा जर व्यक्ती कोण आपल्यात भरपूर आहेत. आपण त्याचा अभ्यास करत नाही. मी आता असं म्हणू नये मी एकटाच आहे. इथं जगदीश आहे, चिटेप्पा आहे, बनशेट्टी अक्का आहे, आमचा अमर बिराजर आहे, हेमंत पिगळे. त्यांनी नगरसेवक होऊ शकले नाही. का होऊ शकले नाही? तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांना तिकीट दिलं नाही, त्यांना कापायचा प्रयत्न केला, त्यांना संपवायचा प्रयत्न केला. त्या संपवायचा प्रयत्न करत तुम्ही स्वतः संपा लागला हे तुम्हाला कळीनं. अहो तुमच्यापेक्षा जास्त सक्षम इथं लोक आहेत. तुम्ही 20 वर्षात काय केलं नसेल. तुम्ही इथल्या बसलेल्या लोकांना आम्हाला एकाला कुणाला तर उमेदवारी द्या. तुमच्यापेक्षा 20 वर्षात तुम्ही जे केलं नाही ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही म्हणा अहो बनशेट्टी अक्का, अहो सुरेश पाटील, जगदीश पाटील, चिट्टे, तुम्ही काम करू शकलं नाही, चले घर जाओ. आम्ही घरी नाही, तुम्ही आम्हाला लाथा घालून घरी पाठवा. ज्यांनी 20 वर्षात काय करत नाही. आपण पार्टीच्या कामासाठी आपण आत्तापर्यंत झुकलो. आपले मोदी साहेबाला बघितलं, आपण अटलजीला बघून मतदान केलं.
आपल्या वरिष्ठांना बघून मतदान केलं. आपण अजून बी खतरनाक कट्टर भाजपचेच कार्यकर्ते आहे. चिट्ट्याप्पा म्हणताय बोलता बोलता का तर वेडेवाकडे बोलू नका ना, पण मी वेडेवाकडे बोलणार नाही. मी खरं ते सांगणार आहे. इथं हे जे काय झालेले आहेत ना आपले, खरं तर आम्ही नगरसेवक म्हणजे नगरसेवक म्हणजे नौकर, हे आमदार खासदार म्हणजे तुमचे नौकरच. तुम्हाला मतदान, तुमच्याकडे दान घेऊन आम्ही मोठं झालो. तुम्ही दान दिला म्हणून आम्ही मोठं झालो. त्या दान दिलेलं माणूस जर आज हुकुमशाही करत असेल, मी या जिल्ह्याचं, या राज्याचं, या देशाचं मालक असं म्हणत असेल तर हे बरोबर नाही आहे. त्याला त्याचं जागा दाखवलं पाहिजे. म्हणून आज आपण एवढंच या ठिकाणी गर्दी जमवलेलं आहे. आज आपण फक्त बूथप्रमुख, शक्तीप्रमुख जे काय आहेत आपण बघितलं. आमच्या इथं अक्षयाने वनमाने बसले, त्यांना वाटतं आहे अण्णा आपण मागच्या वेळी जर आपण लय चांगलं काम केलं असतं तर आपलं सत्पथे, हो 100% सत्पथे आले असते. कुठं तुमचं वॅरियर्स? आम्ही पहिला म्हणत होतो बूथप्रमुख, आम्ही पोलिंग एजंट. आत्ता सांगितले आम्ही पोलिंग एजंटपासून काम केलेलं आहे. आम्ही वल्ल्याळ साहेबांचं पोलिंग एजंट होतो, आम्ही वल्ल्याळ साहेबांचा बूथप्रमुख होतो, आम्ही पार्टीचं नंतर पदयात्रा प्रमुख झाला. आता मागच्या वेळी तर आम्ही प्रचार प्रमुख होतो या देशमुखांचे. असं का नाही, आम्ही सर्व पदं भोगलेलं आहे. परंतु तुम्ही काम बरोबर केलं नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी आम्हाला सर्वांना घेऊन मागायचं पाळी आलं आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं असतं आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आला असतो. तुम्ही फार मोठ्या प्रमाणात अन्याय केला. घराघरात भांडण लावलं, भावात भांडण लावलं, मित्रात भांडण लावलं, बाप मुलात भांडण लावा लागलं. सर्वाकडं भांडण लावल्याशिवाय दुसरं काम तुम्ही करीना. मी बी या गणपतीचं भक्त आहे. तुम्हाला बी देव सोडणार नाही. तुमच्या बी घरात, ज्यांच्या घरात आग लावलं, तुमच्या घरात बी या गणपती बाप्पा आग लावल्या राहत नाही. आणि तुम्हाला यावेळी आता सर्वांना उभारून आलं आहे. तुम्हाला सर्वांना वाटत असेल अण्णा आता आमदार, अहो तुम्ही आम्ही म्हटलं तर कोणी बी आमदार होऊ शकत आहे. तुम्ही ठरवा जे चांगला उमेदवार आहे. आता मी म्हणतो जगदीश पाटील खरं तर फार चांगला माणूस होता, चांगलं काम करत होता, विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होता. परंतु जगदीश पुढं जाऊ नये, कारण भाजपमध्ये चांगला माणूस पुढं जाऊ नये, भाजपमध्ये चांगला लिंगायत पुढं जाऊ नये, भाजपमध्ये चांगला तेलुगू भाषिक पुढं जाऊ नये, भाजपमध्ये आपल्या या ठिकाणी मराठा समाज पुढं जाऊ नये, धनगर समाज पुढं जाऊ नये. भाजप म्हणजे मी देशाचं आणि राज्याचं बोलत नाही. या सोलापूर शहराचे जे नेतृत्व करणारे हे आमदार खासदार आहेत त्यांच्या संदर्भात बोलायलो. आम्ही जोपर्यंत यांचं बदल होत नाही आम्ही भाजप सोडणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेबांना, बावनकुळे साहेबांना, आम्हाला सर्व वरिष्ठांना सांगायचं आहे, अहो ज्यांनी पार्टी संपवावं लागलं आहे, ज्यांनी कृषी बाजार समितीत निवडणुका लढवत आहे, त्यांनी काँग्रेसबरोबर फिरतं आहे. आता लोक आम्ही म्हटलं की सुरेश पाटील पण काँग्रेसबरोबर फिरते की. अरे तुमच्यासारखं नाही. सुरेश पाटील इथं गणपतीचं भक्त बसलं आहे. एकदा आयुष्यात जर काँग्रेसला मतदान केला तर आमचा बाप दुसरा आहे. पांडे साहेबाला पाडला, तुम्ही बंडू कुलकर्णी, तुम्ही बेंद्रे, मोहिनी पत्की, तुम्ही जन्नूला पाडायचा प्रयत्न केला, तुम्ही वल्ल्याळ साहेबासाठी शपथविधी केला. तुम्ही काय केलं नाही असं एकही नाही आहे. खरं तर सिद्धारामेश्वरला आमची विनंती आहे, सिद्धेश्वर यांना कसं आशीर्वाद दिला आहे का? या जगदीशला, चिट्ट्याप्पाला, बनशेट्ट्याप्पाला आम्हाला काय दिलं नाही हेच कळेना. त्या सिद्धेश्वर महाराजाला तर विनंती करायचं आहे, सिद्धारामा आता त्याला सोडू नकोस. ज्यांनी पाप एवढं केलं आहे, त्याचा घडा भरून आला आहे, ते घडा आता त्याचं फोड, त्याला संपव. इथल्या चांगल्या कार्यकर्ता जर मी चांगला नसेल तू मला उमेदवारी देऊ नको. पण जे कोणी इथं उमेदवारी मागणार आहे, ज्यांनी चांगलं काम करणार आहे, त्याला सिद्धारामा तू या ठिकाणी आम्हाला उमेदवारी दे. आता जातपात काय नाही आहे. मी सांगतो, या आमच्या नरसिंग मेंगजी आमदार झाले त्यावेळी मी आमदार तिकीट मागितलं होतो. त्यावेळी नरसिंग मेंगजी साहेबांनी जेव्हा उमेदवारी मागितली त्यांचे 2-3 हजार मी जातीचे सावजी समाजचे नव्हते, त्यांना तुम्ही आम्ही आमदार केलेलं आहे. इथं काय जात पात वगैरे काय नसतं आहे. चांगला माणूसाला आमदार करते. एवढंच आहे की भारतीय जनता पार्टी लय वेळा पडल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते लय खतरनाक आहेत. आता तर वेडे झालेत म्हणजे काय हिंदुत्ववादी, लव जिहाद, जय श्रीराम हे सर्व असताना मी पंडितही पडली. याचा पण विचार करा. आता वक्त बोर्ड असू दे किंवा सिद्धेश्वर महाराजच्या इथं थडगा असू दे, ते थडगा 20 वर्षात तुम्ही काढू शकला नाही. अरे वा, तुम्हाला आमदार म्हणायचं आम्ही? एक थडगा एकाला कोणाला हलवू शकत नाही.
जे तुमच्यावर दादागिरी गुंडगिरी करताय त्याला मात्र तुम्ही हे करता. जे कुणी प्रेमानं तुम्हाला सांगताय मला की पोरगा लई चांगला आहे, अरे ह्याला कशाला घेऊन आला रे चिठ्ठीला, याची काही हे आहे का? म्हणजे समाजाचा माणूस पुढं जाऊ नये, हे जे काही राजकारण चाललं आहे हे बरोबर नाही. सर्व समाजाचे दलित असू दे, मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, सर्वांना घेऊन गेलं पाहिजे. यांनी घेऊन जात नाही. फक्त इलेक्शन आलं की माझा भाऊ आला रे वास, काय ते सलीम देशमुख, इकडे सुरेश पाटील, एनी टाईम म्हणायचं सुरेश पाटील धनगरायचा आहे. विभूती लावलं की इलेक्शन आलं की आपलं वीर शैव लिखाय धनगराचं आहे. हे जे काही राजकारण चाललं आहे हे बरोबर नाही. ज्यांनी कुणी राजकारण करायला आहे माझ्याकडे चुकलं तर माफ करा, मी राजकारण करणार नाही. मी सांगितलं आहे यांनी 20 वर्षात जेवढं काम करू शकला नाही आमच्यातलं कुणीही 5 वर्षात त्याच्यापेक्षा 20 पटीनं. जसं मोदीसाहेब म्हणत होते 50 वर्ष काँग्रेसला सत्ता दिलं, 5 वर्ष मला द्या असं म्हणलेत ना. आम्ही म्हणतो 20 वर्ष तुम्ही गाढवाला निवडून दिला असेल, आता 5 वर्ष आम्हाला द्या. आम्ही म्हणजे काय, मी म्हणणार नाही मलाच द्या. आम्ही इथं बसलेलं कुणाला मी तिकीट देऊ दे, तुम्ही आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीचे आता बी कार्यकर्ते आहे, पुढं बी कार्यकर्ते राहणार आहे. परंतु तुम्हाला जर उमेदवारी मिळाली, मला माहीत नाही इथं बसलेले कोण किती लोक येणार आहेत माझ्या पाठीची, मी तर निवडणूक लढवणारच आहे. कारण मला लढवाशिवाय गत्यंतर नाही आहे. तुम्ही माझं हाल बेहाल केलं. मला देवानी जन्म दिलं, देवानी मला घेऊन जायला पाहिजे, मला देव घेऊन जाईन. तुम्ही मध्यंतरी मला लग्न करायचं काम, मला विष पाजायचं काम, मला नाही का छळ करायचं काम, असं मलाच नाही, असं प्रत्येकाला केलं. तिकीट द्यायचं नाही, त्याला काय हे करायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. आज तुम्ही पार्टी द्यायला लागला. ज्याच्या शेतात मला विष घातलं आहे त्याच्या शेतात तुम्ही लोकांना घेऊन जाऊन आज पार्टी द्यायला. अरे म्हणजे आम्ही आज मिटिंग केलं म्हणून तुम्ही पार्टी द्यायला का? आज आमचं मिटिंग असल्यामुळे पार्टी देण्यासाठी लोकांना बोलावलं का? अरे तुमचं खाणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नाही. तुमच्याकडे आता शटर बटर आलेले बंडखोर कुठले तर काय तर कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादी फुटलेले शिवसेनेचे लोक येऊन तुमच्याबरोबर खात असतील पित असतील. हे भारतीय जनता पार्टीचे लेकरं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे लेकरं, आम्ही कुठे खायला प्यायला मरत नसतो. आजपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना निवडून आणलं, ते सिद्धेश्वर महाराजांना निवडून आणलं, बनसोडे साहेबांना निवडून आणलं. हे तुम्ही आणि आम्ही आहे. मी असं म्हणणार नाही मी 25 वर्ष नगरसेवक आहे म्हणजे काय मी काय ताम्रपट घेऊन आलं नाही. मला वडल्याळ साहेब सांगत होते, अरे तुम्ही शिफारस केलं, तुम्ही आम्हाला नगरसेवकाचं काम करण्यासाठी संधी दिला, तुम्ही आम्हाला मतदान केलं. तुम्ही जर मतदान केलं नसतं, तुम्ही जर आमच्या वार्डात फिरलं नसतं, आमच्या प्रभागात आम्हाला मोठं केलं नसतं, तर आज आम्ही बसलेले इथं 55% सुरेश पाटील, जगदीश पाटील, आम्ही नगरसेवक झालं नसतं. तुमच्यामुळं नगरसेवक आहेत, तुमच्यामुळं आमदार आहेत, तुमच्यामुळं खासदार आहेत. आता यावेळी जसं आमचे अक्षय बघायला आलं आहे, यावेळी जसं खासदारांना जागा दाखवलं तसं आमदारांना बी जागा दाखवा. ही वेळ आहे जागा दाखवायची. ते सातपुते आले आणि गेले, त्यांनी काय केलं नव्हते, त्यांनी काय करणार होते 5 वर्ष बघायला पाहिजे होतं, केलं नाही. पण आता 20 वर्षात काय न करणाऱ्याला माणसाला आपण पुन्हा जर निवडून आणलं तर खरं तर आमच्यासारखं माणसंच नाही कोण. मला वाटतं आम्ही लय मूर्ख आहे, मी पण मूर्ख आहे, म्हणून मला मूर्ख व्हायचं नाही. मला तुम्हाला विनंती करायचं आहे, माझं चुकलं तर माफ करा. तुम्ही माझे भाऊ बंधू वडील इथं बसलेले सर्वजण आहेत, आपण सर्वजण मिळून असं मी शेवटी पुन्हा म्हणणार आहे. चिट्ट्याप्पा आमच्या बच्चे अक्काला, जगदीश पाटलाला लोक कोणतर म्हणत असतील तुम्हाला, अण्णा तुम्ही सर्वजण मिळून इच्छुक आहे. मी म्हणतो मी लंगडा असेल तर मी तुझ्यापेक्षा काम जास्त करून दाखवतो, मला डोळ्याला दिसत नसेल तर मी तुझ्यापेक्षा जास्त काम करून दाखवतो. माजी मुख्यमंत्री गोव्याचं हे व्हीलचेअरवर काम करत होता, अनेक मंत्री व्हीलचेअरवर काम करत होते. तुम्ही एकदा संधी द्या, मी म्हणणार नाही मलाच द्या, आता पुन्हा अजून वंशभर होऊ नये, तुम्ही कुणाला बी द्या. जर आमच्या जगदीश आणि चिट्टे किंवा बनशेट्टी किंवा अमर बिराजदार किंवा अशोक कटके किंवा आमचे हेमंत पिंगळे जर काम नाही केले, आपण त्यांच्या घरावर मोर्चा काढू. आत्ता बी वेळ आहे. याला जर उमेदवारी दिली तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून मी आंदोलन करायला लागेल चिट्ट्याप्पा. कारण असं नाही आहे, हे अत्याचार अन्याय नाही आहे. पक्षाने तुम्ही आणि आम्ही वाढवलेलं आहे. पक्ष जर आमचं बी ऐकत नसेल, हो आज आम्ही कुणाला बोलवलं, आज आमच्या पक्षाच्या अध्यक्षाला बोलवलं, नरेंद्र काळेंना. आम्ही सर्वजण होतो, चिट्ट्याप्पा, मी, बनशेट्टी, जगदीश, अशोक, सर्वजण मिळून त्याला निवेदन जगदीशचं त्यावेळी दिले आमदारकीचं.
आम्ही काय तयार केलं नव्हतं म्हणून त्यांनी दिले. त्यावेळी त्याला सांगितलं, अहो आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मिटिंग घेतलं आहोत, तुम्ही लोकांना सांगाल हे गद्दार आहेत, हे बरोबर नाहीत. अरे तू गद्दार आहे म्हणतो आम्ही, तुमचे लोक गद्दार आहेत तुला सांगणार आहे. ज्यांनी कुणी तू विचारला मुंबईकरांना जाऊ नको म्हणून तुला सांगितले असतील, कोण सांगितले ते आम्हाला नाव माहीत आहे. आज मी जर बोललो तर तुम्हाला वाईट वाटतं आहे, तुम्हाला कोण घाबरत नाही. मी तर कधी आयुष्यात घाबरत नाही. मी देवीचा आणि गणपतीचा भक्त आहे. मी कुठला मुख्यमंत्री असू दे, उपमुख्यमंत्री असू दे, त्याला आपण घाबरत नाही. कारण तुमचं सदैव सहकार्य आशीर्वाद तुमचा आहे, तुमच्या जीवावर मी आहे, तुमच्या जीवावर ते आमदार खासदार आहेत. म्हणून काही घाबरायचं कारण नाही. तुमचं काही काम असू दे. आता आम्ही दोघं, मी बनशेटी अक्का, भाऊजी फिरून राहा परवा 1 नंबर प्रभागात, तिथे लोक आम्हाला सकाळी बोलले माहीत चालतं म्हणून. अहो तुम्ही सांगा सोलापूर शहरात कुठं कुठं काम आहे. आता आम्ही दोघं फिरला असेल, आम्ही सर्वजणच तुम्हाला मी घेऊन फिरू. जिथं काम आहे तिथं 100% करू. या गणपतीचं शपथ घेऊन सांगतो, जर कुठला अधिकारी, कुठला आमदार, कुठलं खासदार तुमचं कामं करत नसेल तर त्याच्या घरापाशी आंदोलन करू, त्याला जोडे मारू आंदोलन करू. येथपर्यंत तयारी आमची आहे. तुम्ही आमच्या पाठीशी राहावं. आणि आता चिठ्ठ्या प्रमाणात जास्त बोलू करणार, आपलं लेझिम खेळायला जायचं आहे. बरं आपण लेझिम खेळूया, आपल्या सर्व मंडळाला विजिट देऊया. आणि तुम्ही कुणी जे आले नाही त्यांना पुढच्या वेळी पुन्हा बोलू. याच्यापेक्षा 10 पटीनं गर्दी तुम्ही गोळा करू शकता. तुम्ही प्रत्येकानं आज 1 जण आला असेल तर तुम्ही 10 लोकांना सांगा, 10 जण सांगितलं असेल तर 100 लोकांना सांगा. याच्यापेक्षा मोठं व्यापक बैठक पुन्हा एकदा घेऊ. काय चुकलं तर आम्हाला माफ करा, परंतु आपण आता एकत्र यायची वेळ आहे. नाहीतर तुमचं आमचं मुलं या सोलापुरात राहणार नाहीत, दोस्त राहणार नाहीत, सर्व निघून जातील पुन्हा मुंबईला वगैरे. आपल्याला कुठलाही उद्योगधंदे करायला मिळणार नाही. जे चमचेगिरी उजरेगिरी करणार आहेत, जे मक्ता घेतात, ते एक आडवा लोक इकडे तिकडे असते ती, तरी उद्या येऊन तुम्हाला भीक मागतील, तुम्हाला सांगतील मालक लय चांगला आहे, अबे तू किती पैसे कमवला, तू काय काय केला, तू नगरसेवक असून मक्ता घेतला का महापालिकेचं काम केला, नागरिकांच्या समस्या सोडवला का काय केला, हे तुझं खुलासा होऊ दे. आम्ही नगरसेवक म्हणून का मक्त्याजवळ आलो नाही, नगरसेवक म्हणून का आमच्या मुलाला कामाला आलो नाही. मी आमच्या 5 मुलं आहेत, एकाला मी काम केलं लावलं, एकाला मी मक्ता दिलं नाही. अरे तू तुझ्या भावाला, तुझ्या मुलाला नगरसेवक, तुझ्या कोणाला तर पाहुण्या रावळ्याला मक्ता देतो, तुझ्या जे चर्चेगिरी उचरेगिरी बॅगा उचलणाऱ्यांना, पुरवठा मंत्र्यांना तू कामं देतो. आम्ही असं नाही आहे. इथं बसलेले 1 जण बी आम्ही मक्तेदार नाही. तुझं मक्ता संपुष्टात आणण्यासाठी आम्ही इथं आलेलं आहे. या गणपतीच्या देवळात ज्यावेळी चिठ्ठ्या पाठवून करा, ज्यावेळी मी 1990मध्ये उमेदवारी मागितलो, त्या 90मध्ये इथं मी नगरसेवक बी नव्हतो. चिठ्ठे आमचे मित्र आहे, त्यावेळी वडिलांच्या साहेबांनी चिठ्ठ्यापाणी मला त्यावेळी रागाला आले, अरे अण्णा पहिला नगरसेवक आहे, एवढं लवकर आमदार मागायला का, असं वडिलांसाहेब साहेब म्हटले होते. आज इथंच आम्ही आलेले आमदाराला मागायला. त्यावेळी चिठ्ठे असू दे, आमचे मित्र असू दे, आमचे अशोक फडके भांडण केलं होतं वडिलांच्या साहेबांबरोबर. त्यावेळी आम्ही वडिलांच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, बाय नगरसेवक आहे, जागापणा करायचं नाही रे सुरेश. आज आम्ही इथं गणपतीच्या त्यावेळी तिकीट 90ला मागितलं, पुन्हा आता 2024ला पुन्हा मागा लागला. तिकीट मिळू दे न मिळू दे, आमचं ते घेणं नाही आहे. उमेदवार बदला, पागरी फिरवा आणि आमच्या बसलेल्या लोकांना कुणालाही उमेदवारी द्या. आमच्या मुलांना थोडं वाईट वाटेल. मी सर्वांना मुलांना सांगतो आमच्या, अहो आपल्याला मी त्यामध्ये नाव आहे, आपण मागणार आहे, आपण उभारणार आहे, परंतु आपल्यातलं कोणतं बनशेटी अक्का, चिठ्ठी अप्पाला, जगदीश पाटलाला, आमच्या अमर बिराजदारला, आमच्या हेमंत पिवळेला, आमच्या संजय साळुंकेला, आमच्या अशोक खडकेला लई लोक इच्छुक आहेत नावं घ्यायचं. म्हणजे आता एक 10 घेतलो. शहर उत्तरमध्ये 25-30 लोक इच्छुक आहेत. आत्ता थोबडे साहेब बोलले, मी आमच्या काणादी साहेबांना पण विचारलो मालकाला, मी बी काणादीला मालक म्हणत असतो, आमचं बसवंती मालक नाही, आता विचारा. असं लय लोक इच्छुक आहेत. तुम्ही कुणी घाबरू नका. कोण दमदाटी दादागिरी करत असेल त्याला बी घाबरू नका. मी बी आता लहानाचा मोठं या घोंगडेवस्तीत झालो. घोंगडेवस्तीत साम दाम दंड भेद सर्व घेऊनच पुढाले. कुणाच्या बापाला कोण घाबरायचं नाही. तुमच्या मागं आमच्या मागं देव आहे, आमच्या मागं तुम्ही आहे. म्हणून मी तर आयुष्यात घाबरत नाही. विष काय अजून काय आणून घातला तरी मी घाबरत नसतो. तुमच्या या षडयंत्राला कधीच घाबरणार नाही. तुम्हाला घोडा लावल्याशिवाय सोडणार नाही. हीच गणपती चरणी प्रार्थना करतो. जास्त बोलणार नाही. पुढच्या वेळेस तुम्ही सर्वजण या आणि भाकरी फिरवा आणि चांगल्या माणसाला
जर एखादा महिला महापौर झाला आहे, महिला इथं आमदार नाही आहेत, महिला आमदार म्हणून आमची 65% काम करायला चांगले असतील तर 65%ला उमेदवारी मिळू दे. पण आमची सर्वांची विनंती आहे, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम 65% मागणं आपण करावं. आपण सर्वजण मिळून, जगदीशला मिळू दे, चिट्ट्याला मिळू दे, मला मिळू दे, कुणालाही मिळू दे, आपण सर्व मिळून एकत्र येऊन या ठिकाणी सोलापूर शहराचा सुफलाम करूया. पाणी तुमचं 4 दिवसात 5 दिवसात असेल, 1 दिवसात पाणी पुरवठा आमच्यातला कुणी बी आमदार होऊ दे, नाही केलं तर मी या सोलापूर शहराला पाणी दाखवणार नाही, माझं तोंड दाखवणार नाही. तुमच्या बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी काम करावं मी करेन. आम्ही इथल्या उड्डाणपुलाचं काम करू. अरे तुम्ही तर रस्ते सर्व बोगस केलं, रस्ते सर्वच खराब झाले, स्मार्ट सिटीचं पैसे सर्व वाढला. तुम्हाला सांगायचं भरपूर आहे, पण आता सांगत नाही, निवडणुकीत सांगतो. निवडणुकीत जर उमेदवारी त्यांना मिळाला नाही, आमचा पक्ष किती श्रेष्ठ आहे तेही सांगतो. उमेदवारी मिळाली, आमचं पक्ष श्रेष्ठ आहे, पण साले एक त्याचे काय बगल बच्चे आहेत ते मात्र ते कुत्रे आहेत. एक गली के कुत्ते को निवड को मत लेकर असं आम्ही म्हणणार आहे. आमच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी राहावं. चुकलं, जास्त बोललं, माफ करा. आपण घरात मिळत जाऊन नसता असा अध्यक्षाचा पण या बैठकीच्या निमित्ताने मी निषेध करतो. नेतृत्व करत असताना पार्टीचं नेतृत्व अध्यक्षाच्या हातात असतं, कुणाच्या काटाखालचं मानधन व्हायचं नसतं. पण दुर्दैवानं अध्यक्ष आपला मानधन झालाय आणि अशा मानधनाला त्या मानधनाच्या मालकाला आपल्याला धडा शिकवायचा. आपण नेहमी बघतो आज बैठकीला उपस्थित असलेले जे कार्यकर्ते आहेत, भिडी घरकुलपासून आमच्या नवनगर परिसर, बाळ्यापासून शेळगीपर्यंत आणि 2-4 कार्यकर्ते कोणीचे पण आहेत, तिथे 1 नंबर बूथ सुरू होता, त्या सगळ्या बूथवरचे कार्यकर्ते ते आले होते. ही संवाद बैठक आहे. बैठक तर येणाऱ्या भविष्यामध्ये आपली काय हालत होईल हे आपण जाणून घ्यावं. अरे स्वतःला मालक समजून घेतात. मला एक नवनवीन नेहमी ते गाडीचं चित्र समोर नेहमी येतात. त्या कुत्र्याला काय वाटतं गाडी मैदानात चाललेली आहे, अशा कुत्र्याला आता रेबिकचं इंजेक्शन देऊन घरी बसवायची गरज आहे. ज्याच्या घरामध्ये पाण्याचा वापर करणारी माणसं जास्त आहेत पण जागा कमी आहे, यांना हा प्रश्न रोज भेडसावतो की आज पाणी येणार आहे का नाही, माझ्या घरातलं पाणी संपलेलं आहे. ज्यांच्या बंगल्यामध्ये मोठे मोठे टाके आहेत त्यांना कदाचित याची जाण नसेल, परंतु वस्तुस्थिती
365 दिवसांना पाणी येतं असा वर्षभराला टॅक्स आपण त्या ठिकाणी भरतो. सोलापूर फार सहनशील आहे, कोणीही याबद्दल आवाज उठवत नाही. ज्यांनी उठवायला पाहिजे ते का उठवत नाही हे त्यांनाच माहिती, त्यांच्या मागे फिरणाऱ्या लोकांना माहिती. परंतु वस्तुस्थिती आहे की कोणीच आवाज उठवत नाही. हा पाणी प्रश्नाचा विषय झाला. रोजगाराबद्दल सोलापूरची काय परिस्थिती? एक काळ असा होता 1960 असेल 1965 असेल, जुनी मिल नावाची मिल सोलापूरमध्ये होते. एकेका शिफ्ट मध्ये ज्याला आपण पाळीव म्हणतो, एकेका पाळीमध्ये 8 ते 10,000 कामगार त्या ठिकाणी काम करतो. सोलापूरचं इंडस्ट्रियल वैभव हे 60 ते 65च्या दशकामध्ये पुण्यापेक्षा माग ठेवणारे पुरवठा. कारण इथल्या प्रत्येक येणाऱ्याला या मिलमध्ये काम मिळतं. परंतु पुढे चित्र काय झालं? जुनी मिल बंद पडली, पाठोपाठ लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्या, जाम मिल कशी कशी पुढ्या मध्ये सुरू आहे, नरसिंगगिरी मिल बंद पडली, सोलापूरच्या सूत गिरण्या बंद पडू लागल्या, सोलापूरची टेक्सटाईल इंडस्ट्री बंद पडू लागली, सोलापूरची चादर इतक्या जमा होऊ लागली. आज पाणीपत सोलापूरच्या चादरीपेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये चादरीचं उत्पादन करते. पण सोलापूर जर कशावरती जगतोय, सोलापूर कुशीत आहे, कशामुळे आहे की सोलापूर हे आत्मसंतुष्ट आहे की काय असं म्हणावं. परंतु इतकं जगवायचं पुन्हा आणण्याची जबाबदारी नाही का कोणाची? जे राज्यकर्ते असतील, जे नेतृत्व करताय, यांची जबाबदारी नाही का की सोलापूर जर म्हणतोय मी कष्ट करायला तयार आहे, मी प्रामाणिक आहे, मला काम द्या, परंतु आता काम या ठिकाणी मिळत नाही. कालच हरिभाई देवकर प्रशालेमध्ये आमच्या 10वीचा गेट टुगेदर होता. या 10वीच्या गेट टुगेदर मध्ये आम्ही 100 विद्यार्थी जमलो. एकमेकाला तू काय करतो, मी काय करतो, तुझी मुलं कुठे आहे, माझी कुठे आहे, ही चर्चा होणं साहजिक आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा करत असताना मला असं लक्षात आलं की 100 मुलं किंवा मुली आम्ही जी जमलो होतो त्यापैकी 80 लोकांनी उत्तर दिलं की मी आता पुण्यामध्ये असतो. म्हणजे 100 पैकी 80 मुलं किंवा पालक हे पुण्यामध्ये वास्तव्य करतात. कारण विचारलं का मला पुण्यामध्ये आहात? माझा मुलगा पुण्याच्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये कामाला. माझी मुलगी आणखी याच्यामध्ये अधिकारी आहे, मी तिथं कामाला म्हणून मी पुण्यात आहे. प्रश्न असा पडला की 80 लोकांची मुलं जे कर्तृत्व